राज्य सरकारच्या या अंत्ययात्रेच्या शोक संदेशावर बोलताना माझ्या शिवप्रेमी बंधू भगिनींना विनंती करतो की आपण थोडं सत्य समजून घेऊन आपल्या या माथ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी या दृष्टा या राज्य सरकारचा दृष्टिकोन काय तो समजून घेऊन त्या सरकारची केवळ अंत्ययात्रा नाही तर पूर्णपणे आपल्याला सहन करण्यासाठीचा विचार देखील डोक्यामध्ये घेऊन जावा लागणार आहे। लक्षात घ्या बंधूंनो, शिवप्रेमी माझ्या जमलेल्या सर्व परिवारातल्या सर्व घटकांनो, या राज्य सरकारने आमच्या राज्याचं स्मारक पुतळा ज्या ठिकाणी उभारला गेला होता त्या पुतळ्याच्या मध्ये खरं तर निविदा देताना आपल्या समोर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पुतळा आणि स्मारक आहे। त्याला शासनाचा नियम आहे, धोरण आहे की कला संचालनालय आणि मुख्य आर्किटेक्ट ज्याला म्हणतो यांची परवानगी घेऊन, क्ले मॉडेल ज्याला म्हणतो ते देऊन, त्याची अप्रुव्हल घेऊन मगच पेडेस्ट्रियलसह पुतळ्याला त्या ठिकाणी मान्यता दिली जाते। पण तुम्ही लक्षात घ्या, हे सरकार मग मोदी पासून तर फडणवीस, शिंदे पासून तर हा भामटा अजित पवार सांगतायत की राजकारण करू नका, राजकारण करू नका। अरे आरामखोरांनो, तुम्ही घाईघाईने पुतळा उभारून त्याचं उद्घाटन करण्यासाठी राजकारण करतात ते सांगत नाही का आरामखोरांनो? आणि आज जर नियमाने जर ही वास्तू हे आमचं दैवत जर अश्वारूढ पुतळा उभारला गेला असता तर तो त्या ठिकाणी कोसळलाच नसता। आणि म्हणून पुतळ्यामध्ये या भ्रष्टाचाराची विष्ठा, हे सिद्धार्थ बाबू तुम्हाला म्हणायचंय, या भ्रष्टाचाराची विष्ठा घेण्याचं काम देखील हे राज्य सरकार करते। आता हे पण लक्षात घ्या, यांनी केवळ 7-8 फुटाची मान्यता घेतली आणि उभारला 24 फूट, म्हणजे नियमाची पायमल्ली त्या ठिकाणी केली। नियम माझे धाब्यावर ठेवले, पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करायचं म्हणून सगळे कायदे नियम बाजूला ठेवले आणि एका बाजूला छत्रपतींची माफी मागून आम्ही जसं काही शिवरायांच्या विचाराचे मावे आहे असा आव जे आणताय, हे मोदी, हे फडणवीस, हे पवार आणि शिंदे यांचं खरोखर आज आपण निषेध केला तरी त्या ठिकाणी कमी राहील असं कृत्य यांनी केलं आहे। काय त्या कॉन्ट्रॅक्टवर दोष देऊन एक चालणार नाही, केवळ त्या आपटेला दोष देऊन चालणार नाही, त्या आपटेला आपटून मारला तरी चालणार नाही, पण त्या आपटेला आणणारी अवलाद कोणती आहे ही शोधून काढावं लागेल आम्हाला। कारण भावांना लक्षात घ्या, हा पुतळा करताना त्यांनी त्या ठिकाणी विकृत मनोवृत्ती पण त्या ठिकाणी डोक्यामध्ये ठेवली, पण लक्षात घ्या। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करत असताना त्यांची पिढीदार यष्टी, त्यांचं असलेलं व्यक्तिमत्व बाजूला ठेवून त्याची विकृती करण्याचा प्रकार या राज्य सरकारच्या माध्यमातून त्या आपटेने केला, हे पण आपण लक्षामध्ये घ्या। या आपटे एवढ्यावर थांबला नाही, हे हरामखोर आपटे प्रमोद बापू जसं मगाशी म्हटले की यांच्यामध्ये या कुलकर्ण्याची कुलकर्ण्याची जी छत्रपतींना त्या काळामध्ये लढले ती अवलाद यांच्या कृतीतून आम्हाला दिसते, हे पण या ठिकाणी आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे। कारण की छत्रपती महाराजांच्या कपाळावर जखम होती, त्याचे चार्ट फेसबुकला, व्हॉट्सअपला आपल्या समोर येत आहेत। म्हणजे केवळ पुतळा निकृष्ट करणे, त्याचा त्या ठिकाणी व्यंग करणे नाही, याच्या पलीकडे जाऊन त्यांनी तुमच्या आमच्या शिवप्रेमीच्या भावना ठेवण्याचं काम या आपटेने या राज्य सरकारच्या माध्यमातून केलं, हे पण आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे। आणि म्हणून ते आमचं दैवत आहे,
ते आमच्या खऱ्या अर्थाने दैवत असलेल्या राजाला जर राज्य सरकार राजकारण करून आता सांगतंय, आणि तुम्हाला सांगतो लक्षात घ्या की यांची प्रवृत्ती लक्षामध्ये घ्या. देशातलं सर्वोच्च सभागृह संसद गळते, टपाटप त्या ठिकाणी पाणी पडतंय. हजारो कोटी रुपये खर्च केलेली संसद जर गळत असेल तर त्याचं शेण कोण खातं हे पण लक्षामध्ये घ्या. हजारो कोटी लोकांकडनं देणग्या घेऊन रामाच्या नावाने सुद्धा त्यांनी शेण खाल्लं, तर राम मंदिर सुद्धा गळतंय भावांनो, हे पण लक्षामध्ये घ्या. या पलीकडे जाऊन ज्या वंदे भारत नावाने मोठ्या ट्रेन सुरू केल्या, आजपर्यंतच्या इतिहासात आम्ही कधी बघितलं नाही. ट्रेन मध्ये देखील छत्र्या घेऊन प्रवास करावा लागतो भावांनो, हे पण लक्षात घ्या. ट्रेन सुद्धा गळतायत. म्हणजे यांनी पार्लमेंट सोडलं नाही, यांनी भारत मंडपम सर्वात मोठं आमचं प्रदर्शनी सोडली नाही, यांनी आमचं राम मंदिर सोडलं नाही, वंदे भारत ट्रेन सोडली नाही, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील त्या ठिकाणी विस्ता त्या भ्रष्टाचाराची काढायचं काम केलं, हे पण लक्षामध्ये घ्या. आणि म्हणून प्रतिकात्मक आज आपण सगळे शिवप्रेमी राज्य सरकारचं अंत्यसंस्कार करत असताना समाजातल्या सगळ्यांपर्यंत विचार पोहोचण्याचं आपलं काम आहे. केवळ अंत्यसंस्कार करून चालणार नाही, एकटाच वेळ देऊन चालणार नाही. याच्या मागे जे नीच प्रवृत्ती, जी आमच्या छत्रपतींचा इतिहास लपून पाहते, ज्या छत्रपतींनी आम्हाला 18 पगडजाती 12 बनतेदार सगळ्यांना घेऊन मावळ्यांना घेऊन स्वराज्य कसं असतं याचा आदर्श काढून दिला, त्या छत्रपतींच्या विचाराला दाबण्याचं काम मगाशी जे आमचे शिवप्रेमी बोलले, आपण लक्षामध्ये घ्या की त्या ठिकाणी इतिहास लपवण्याचं काम सुरू आहे. आणि म्हणून या इतिहास लपवणाऱ्या या भामट्या प्रवृत्तीला आपण ओळखलं पाहिजे. माझा सवाल आहे, सकल हिंदू समाजाच्या नावानं, हिंदुत्वाच्या नावानं ज्या पद्धतीने काही संस्था जातीवाद करतात, अरे तुम्हाला बंगाल मधल्या कुणावर अत्याचार झाला त्याचा तुम्ही ज्यावेळेस निषेध केला त्यावेळेस आम्ही त्याचा विरोध केला नाही, पण बंगालमध्ये अन्याय झाल्यावर तुम्ही भारत बंद करतात आणि या भारताचा राजा तुमचं आमचं दैवत जेव्हा कोसळतं, जेव्हा या भाम करायचं, या आराम करा ज्या हिंदुत्वादी